मॅडम चहा घेऊ आपण. चल. हा घ्यायचंय चहा. बोला काय देऊ. 2 चहा द्या. मॅडम तुम्ही आपण 2 वर्ष झाले केस लढतो. तुम्ही म्हणले ते निकाल आपल्याकडूनच लागेल. हो मी प्रयत्न केलेत पण तुमची कागदपत्र वेळेवरती पोहोचली नाही त्याला मी काय करणार आहे सांगा. मी काय करू शकत नाही ना. त्यांची कागदपत्र सर्व वेळेवरती पोहोचल्यामुळं ना ते हे झालं म्हणजे नाही का सर्व गोष्टी होऊन गेल्या. तुम्ही वेळेच्या वेळेला कुठली गोष्ट केली नाही. आता आपण काय करू शकत नाही ना. त्यांची पार्टी जरा हे आहे ना. आपण मागं हरलो. आता काही करू शकत नाही ना. चालते. तुमची किती फी राहिलेली. 30,000 ना देतो. 30,000 नाही अक्षय 70,000 रुपये राहिले. हा का. मी देतो ना 2-3 दिवसात ऍडजस्ट करून देईन तुमची. हा चालेल ठीक आहे दे. 2-3 दिवसात दे किंवा 5-6 दिवसात दे पण नक्की दे. सोमनाथ हे रामाचं पोरग आहे का रे. हो ठीक आहे रामाचं पोरगच आहे. हा त्याचं काय ते हे ना कोर्टाचं हे हा कोर्टातून आलेले दिसते. आलेले काय ते त्याच्या मंडळीचं बी हे झालंय वाटतं. घरी माणूस होता पास नव्हतं व्हायला पाहिजे. काय ते रामभाऊ चांगला माणूस होता काय सोमनाथ. ते आपल्यातून खरं जायला नव्हतं पाहिजे ना. काय करणार नाही ईश्वराच्या पुढे काय नाही. हा ते आहे आता कोर्टातूनच आलेले दिसते. करा अक्षर एवढं काम. चल निघत्या 2-3 दिवसांनी नक्की करा. आता निकाल लागलाय आपल्या बाजूनी. काय टेन्शन नाही आपल्याला कळलं का. आता सगळं व्यवस्थित होऊन जाईल. काय टेन्शन मिळचे घेऊ नको. 2 वर्ष झाले आपण झटतोय कुठतरी आपल्या यश आलंय आपल्याला. आता परत फोन बिनाला एक काम कर कागद तुझ्याकडे मी जरा येतो कसं तरी काम आहे माझं तेवढं काम करून ना घरी येतो. तू काय करीत नाही ऑटो येईन त्या ऑटोच्या बसून घरी गेल्यावर फोन कर. चालेल करते दादा फोन. हा जाऊ का मग. ऑटोला हात कर एखादा. हा करते. हा आहे पैसे. जाऊ मग. हा. हो एक अद्रकवाली चाय द्या. अजून माझी आवड निवड लक्षात आहे का. मला वाटलं विसरला असतात. मी मरेपर्यंत नाही विसरू शकत. मी जे ऐकलं ते खरं आहे का हो. गोळ्या घेतात का व्यवस्थित. आता गोळ्या घेऊन बी काय उपयोग आहे. कोणासाठी घ्यायचं नकोय काय गोळ्या. असं का बोलताय हो. काय कोणासाठी संपलं आता. तसं बी किती थोडे दिवस आहेत माझ्याकडे. म्हणजे काय करणार. मग हे सगळं करायला कोण लावलं होतं. झाली चुकी माहित नव्हतं मला. याच तेवढं इथपर्यंत येईल. 2 वर्ष झाले हे सगळं चालू आहे. आता तुम्हाला बुद्धी येते का. तुम्हाला एकदा माझा विचार नाही आला का माझ्या कशी बेतली असेल. नसाल तर विचार. मग असं का केलं मग. अरे हा तुला जे 15 लाख रुपये द्यायचे आहेत ना ते पुण्यातलं एक घर विकतो आणि त्याला देऊन टाकतो. आता नाही का माझ्याकडे. ह्या सगळ्याची वेळ नसते आली जर तुम्ही तेव्हा असं काही केलं नसतं. तशी माझ्याकडे थोडे दिवस आहेत. एवढे ते घरदार मला काय करायचं. थोडे दिवस म्हणजे
डॉक्टरने मला कॅन्सर सांग. काय कॅन्सर? काय बोलताय तुम्ही हे? त्याच्यामुळेच म्हणलं बरं झालं तू मुक्त होशील माझ्या हातातून सगळं. आणि मला जगून तरी काय करायचंय आणि कोणासाठी जगणार आहे? झालंय संपलंय सगळं आता. बरं झालं देवान केलं कॅन्सर. नाही हो, मी तुम्हाला सोडून देते ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही मला नकोय. ती वेळ परिस्थिती तशी होती आणि तुम्ही जास्त भांडणं वाढवली म्हणून माझी अशी इच्छा नव्हती की तुम्ही ह्या जगातून जावं. ती वेळ नाही. माझी जेवढीच एक शेवटची इच्छा होती की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्या संग राहायचं होतं. पण तुम्ही त्यावेळेसच का नाही बोलला? त्यावेळेस तुम्ही का हे केलं? जर तुम्ही थांबवलं असतं ना तर इथपर्यंत सगळं आलंच नसतं. जाऊ दे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं. आणि हे कधीपासून झालं हे कॅन्सल वगैरे? मला तुम्ही सांगितलं पण एका शब्दाने सुद्धा माझ्याशी बोलला नाही तुम्ही. कसं सांगणार मी? आपल्या कोर्टात वाद चालू होते. कोणत्या तोंडाने सांगणार? कॉल करायचं, मला भेटायचं, बोलायचं. मला माहित होत तू तुझ्या घरच्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. मग मी का फोर्स करू तुला? नाही, जाऊ दे, जे झालं ते बऱ्यासाठी झालं. काय बरं आहे याच्यामध्ये? हा, मी माझ्या घरच्यांच्या पुढे जाऊ शकत नाही हे मान्य आहे. पण तुमच्यासाठी मी काही केलं असतो. तुम्ही एका शब्दाने बोलायचं तरी मला. तुम्ही काहीच बोलला नाही. किती काय झालं तरी मी तुमच्या अर्धांगिनी हो. रामभाऊच्या पोरात जरा वाईटच झालं का? आला आई बाप गेले, बायकोचा घटस्फोट झाला आणि त्याला कॅन्सर बी झालाय. कॅन्सर झालं. अवघडच आहे काही असं नव्हतं व्हायला पाहिजे बरं का? कशामुळे झालं असं बरं असं? काय आता नीती पुढं कोण काय करू शकते? नाही ना, पण असं देवाने बी नाही ना का असं करायचं? आई बाप घालवले, बायकोला घटस्फोट झाला, त्याला बी कॅन्सर झालाय. डॉक्टरने सांगितलं वाटतं महिन्याचीच मुदत आहे. हा का? हा, अवघड झालं. जायचं का? येऊ भेटून त्याला मग. कशाला? इथंच बसलेला आहे ते समोर. कुठं हाटीला? हा, कोण आहे? नवरा बायको दोघंच नाही तो. दोघं बी आहेत का? हा. बरं, चल येऊ भेटून. चला चल. मला एवढी पॅन्ट मारू दे. ऐका ना, आई बाबा कसे येत? आई बाबा? हा, आई बाबा वारले. काय? कधी? म्हणजे कधी झालं हे सगळं? काय कधी कसं झालं काहीच माहित. तुम्ही किती लपवताय माझ्यापासून? एका शब्दाने बोलावं नाही वाटलं का? कसं बोलणार आहे मी? कोणत्या तोंडाने सांगणार आहे तुला? कोणत्या तोंडाने म्हणजे? प्रेम केलं ना तुम्ही माझ्यावर, मग त्याच तोंडाने सांगायचं होतं. सारी चुकी माझ्याकडून तुमचं प्रेम आहे ना हो माझ्यावर अजूनही? आहे. मग डिवोर्स कोणी घ्यायला लावला होता? हा, कुणी हे डिवोर्सचं पाऊल पुढे करायला लावलं होतं? ऐक ना, माझी विनवणी आहे तुला, कारण की आता लय एकटा पडलोय का. माझ्या संग माझ्या शेवटचे असं करत राहशील तर. राहिले असते जर तुम्ही हे पाऊल पुढे नसतं टाकलं तर. अगं तुम्हाला त्या वेळेला समजायला हवं होतं. अगं पहिलं कसं होतं मी, आता कसं झालं बघ ना. माहिती बघ ना, मला समजून घे ना यार. मी माझ्या घरच्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत. ठीक आहे, चाल, तुझी मर्जी. शेवट असं एकटा चालतो, एकटाच मरणार आहे. कोणाची साथ नाही, ना आई, ना वडील, ना भाऊ, ना बायको, कोणीच नाही. तसे डॉक्टर म्हणले तू जास्त दिवस राहणार नाहीस. माझी इच्छा होती की तू राहावं माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या संग. मी नाही, राहू दे. अहो ऐका ना, अहो नको रडू. नको त्रास करू. अहो घरच्यांचा एक काय विषय नाही. मी माझ्या घरच्यांना समजून हो. ऐका ना, माझी फक्त एवढीच एक इच्छा आहे की तू माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या संग मला तुझ्या मांडीवर मारायचंय. एवढीच इच्छा आहे शेवट, बाकी नाही काय.
मी तुमच्या सोबत यायला तयार आहे. मी कसं कन्व्हिन्स करून घरच्यांना, आणि ते ना कोर्टाचं वगैरे ते सगळं गेलं तेल लावत. तुम्ही नको एवढं मानाव घेऊ. मी तुमचीच आहे आणि तुमचीच राहणार आहे. नको रडू. चला आपण आपल्या घरी जाऊ. काय दाद्या? काय असतोय हा इथं असतो मी. एवढे कपडे करून ठेवा. काय म्हणता मग, काय चाललंय? काय ते रामभाऊच्या पोराचं काय कळलं का? नाही राव, त्याचा आज काय निकाल होता वाटत दोघांचा. कोर्टात निकाल लागला, हा. त्याच्या बायकोच्या बाजूने निकाल लागला. बायकोच्या बाजूला लागला. हा. आणि त्याचा अवघड झालाय राव. 15 लाख रुपये कोर्टाने निकाल दिलाय, त्याला भरायला सांगितले बायकोला द्यायला. अवघड झालंय आहे ना. हा ना, आई त्याला बाबा काय कॅन्सर बी झाला वाटतं. त्याला पण कॅन्सर आहे. कसं करावं आता, त्याचं अवघड. माल कोणीच नाही राहिला आता. गरीबाचं असं नव्हतं हा ना. व्हायला. पैसा पाणी आता काय 15 लाख रुपये माहिती. पैशाचं काय तरी नसते एवढे. हा ना राव. आता त्याला बरं अख्खं घरदार विकावं लागेल त्याचं. हा ना, ऐक ना, आता घर इकल्याशिवाय त्याला पर्याय नाही. पण पण आता घरी केल्यावर राहील पुढं. हा, तिने अवघड आहे त्याचं. ते तर आई बाप होते, जीवा भावाला आधार ती पण गेली. हे बाय पण समजून घ्यायला पाहिजे होतं राव. आता बायको तर नाही ना, उलट्या काळजाची निघाली हा मला. ना. त्याने समजून अवघड घेतलं झालं असतं तर सगळं. कशाला एवढं झालं असतं. जायचं का त्याच्याकडे? जाऊ आपण तिकडं. बरं. भेटायला जाऊ. मला दिसलाच नाही देऊ. हाय, आता इथं हाटीला बसलेले होते दोघं नारो बायको. हा का? तू होते का? आणि रडत होते. तू रडत होते. हा, आलं तर मग गड्या. काय माहिती बा आता. मग गेले का ते? गेले इथून उठून गेले, घरी गेलेत. आपण एक काम करू, संध्याकाळी जाऊच भेटायला. चालतंय हा? चालतंय चालतंय, जाऊ जाऊ मग मी. हा, हा, हा. तेवढे कपडे करून ठेवा मग. ओके, ओके. जाऊ मग संध्याकाळी. हा? हा हा